कसं वाटलं ते काय सांगितलं? खूप छान वाटलं. आज बॉम्बे टाइम्स फॅशन वीकचा ग्रँड फिनाले होता आणि विक्रम फडणीसनी हा शो केला होता आणि फार छान वाटलं. अमेझिंग कलेक्शन होतं. खूप रॉयल आणि ग्रँड कलेक्शन होतं. सो मस्त वाटलं. वेगळा अनुभव. मी पहिल्यांदा नाही आले फॅशन शोला, पण हे एक जग अनुभवायला खूप आवडतं. इकडची नशा काहीतरी वेगळीच असते, इकडची एक्साइटमेंट काही वेगळीच असते. तुम्ही काय सांगाल? नाही नाही, मस्त वाटलं. मी पहिल्यांदा आलोय, ही खूपदा आली आहे, पण मी पहिल्यांदा आलोय आणि मला खूप मजा आली. विक्रमनी एक चांगला अनुभव आम्हाला दिला सगळ्यांना आणि आमचे अचानक आम्हाला मित्र भेटले, ललित आणि आदिनाथ. सो त्याचा एक वेगळा आनंद आहे. सो जवळजवळ आमचा कट्टाच जमला होता. पहिल्यांदाच फॅशन वीकला कट्टा जमला असेल, बट वी थरली एन्जॉयड. खूप मजा आली आणि मला असं वाटतंय की परत परत यायला आवडेल इकडे अशा ठिकाणी. सो विक्रमला नेहमीप्रमाणे शुभेच्छा आणि थँक्यू फॅशन वीक. थँक्यू सो मच बॉम्बे टाइम्स. विक्रममुळेच याच्या आधीचाही फॅशन जो शो होता तो बघितला होता आणि मानाचा इव्हेंट आहे, अशा मानाच्या इव्हेंटला इन्व्हाइट केलं होतं, त्याच्यामुळे त्याचे आभार एकतर आधी विक्रम फडणीसचे. आणि अर्थातच शो नेहमीप्रमाणे खूपच चांगला होता. तो परफेक्शनिस्ट आहेच, तर नेहमी मजाच येते आणि वेगळं जग बघायलाही वेगळी मजा येते. सो थँक्यू सो मच. सोन्याची शिना शो स्टॉपर होती आणि आपले मराठी माणसं मेन त्यात गेस्ट होते. बाकी आम्ही जेवढं ऑब्झर्व केलं, कॅमेरे तुमच्यावरतीच होते, तुम्हाला ते उद्या कळेल. नाही म्हणजे आता म्हणजे मी मराठी आहे आणि बाकीचे लोक होते, त्या लोकांनी ज्यांना तुम्ही म्हणजे असं ओळखलं तर तुमच्यावरतीच कॅमेरा होते. सो बाकी कसं वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं. विक्रम खूप परफेक्शन म्हणतो ना, तसं आहे. बरोबर वेगळं जग आहे जे विक्रममुळे आम्हाला बघायला मिळतं, कारण त्याच्याशी तसा काही संबंध नाही आहे. आणि मी पण एक वेगळं म्हणजे शेवटी एक वेगळं आर्ट आहे, पण एक वेगळी काहीतरी त्यांची तयारी असते, सगळं बघायला मिळतं. आणि बॉम्बे टाइम्स फॅशन वीक म्हणजे खूप मोठं तसं फॅशनमधलं खूप मोठं प्रेस्टिजियस नाही काय आम्हाला. तुम्ही पण मराठीमध्ये प्रेस्टिजियसच आहात. तुमचे सगळे मूवीज हिट होतात, तुम्हाला सगळं मतलब तुम्ही बॉलिवूडमध्ये जे मोठे स्टार असेल तसे तुम्ही मराठीतले खूप मोठे स्टार आहात. आणि आम्हाला पण बरं वाटलं.